नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या शाळा डिजिटल करण्याचा संकल्प पूर्ण झाला आहे. आमदार संजय केळकर यांच्या निधीतून पालिकेच्या 18 शाळांना LED प्रोजेक्टर प्रदान करण्यात आले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात मंगळवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या 111 प्राथमिक तर 23 माध्यमिक अशा 134 शाळा आहेत. या शाळांमधून सुमारे 35,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील 28 प्राथमिक आणि 10 माध्यमिक अशा 38 शाळांना डिजिटल महापालिका शाळा या उपक्रमांतर्गत आमदार संजय केळकर यांच्या निधीतून प्रोजेक्टर वाटप करण्यात आल्याने महापालिकेच्या शाळा डिजिटल बनल्या आहेत. यावेळी बोलताना आमदार केळकर यांनी आज इंटरनेटने जग जवळ आलं आहे तेव्हा पालिकेच्या विद्यार्थ्यांना पाठबळ देण्यासाठी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवभारताची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मुलांच्या शिक्षणाकरता आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली असून शाळांच्या दुरुस्तीसाठी भरीव तरतूद केल्याचं देखील सांगितलं. दरम्यान लॉकडाऊन काळातही आमदार केळकर यांनी शेकडो गरीब गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाकरता स्मार्टफोनचं वाटप तसंच 3 महिन्यांचं नेट पॅकही उपलब्ध करून दिलं होतं. जो अनुदानित स्कूल है और जो महापालिका की स्कूलें हैं, ऐसी 38 स्कूल है और अनुदानित भी उतनी है. तो इन सभी स्कूलों को आज के दिन में हमने पूरा डिजिटाइजेशन कर दिया है. महापालिका की जो स्कूल थी उनको आज हमने ये प्रोजेक्टर LED दे दिया है. तो मैं मानता हूँ कि हमारी ये संकल्पना थी कि पूरा क्षेत्र हमारा जो है वो डिजिटल स्कूल होना चाहिए. नए साल में ये पूरा विश्व जो है वो एक क्लिक में आना चाहिए इनके लिए. तो कंप्यूटर है, अन्य साहित्य है, इनके माध्यम से आज ये हमारा संकल्प जो है वो पूरा हो रहा है और ये हमारा क्षेत्र जो है ठाणे शहर विधानसभा. आमदार प्रताप सरनाईक यांनी आज महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली. पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. या दृष्टिकोनातून प्रलंबित कामांना लवकरात लवकर मंजुरी देण्यात यावी यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली. पुढच्या आठवड्यामध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने विकास कामं रखडू नये, त्यामुळे विकास कामांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी या दृष्टिकोनातून आजची ही भेट घेण्यात आल्याचं श्री सरनाईक यांनी सांगितलं. यावेळी श्री सरनाईक यांनी पुढच्या आठवड्यामध्ये या सगळ्या कामांचं भूमिपूजन होणार असल्याची माहिती देखील देण्यात आली. काही कामांच्या वर्क ऑर्डर झाल्या नव्हत्या, त्या संदर्भात आयुक्तांची आज मी भेट घेतली आणि त्यांनी ह्या पुढल्या 2 दिवसांमध्ये तातडीनं सगळ्या वर्क ऑर्डर आम्ही संबंधितांना देऊ आणि जागेवर कामही चालू करू असं आश्वासन मला दिलं. आणि त्याचबरोबर त्यांनी ही गोष्ट सांगितली की आचारसंहिता पुढल्या आठवड्यामध्ये लागणार असल्या कारणानं शुक्रवार, शनिवार, रविवार जे 3 दिवस सुटीचे आहे त्याही दिवशी आम्ही कामं करणार आहोत. कारण बजेट आम्हाला सादर करायचं आहे आणि बजेट सादर करताना आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतलेल्या आणि तत्पूर्वी 3 महिने आचारसंहितेच्या काळामध्ये ठाणे शहरातील काही नागरी विकास कामं अडकायला नको, त्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय. ठाणे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे. आज काही वर्तमानपत्रांमध्ये महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला असल्याच्या बातम्या या पूर्णपणे निराधार असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. आज काही वर्तमानपत्रांमध्ये महानगरपालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून तिजोरीमध्ये खडखडाट आहे अशा आशयाच्या बातम्या आल्या होत्या. मात्र मुख्यमंत्र्यांच्या ठाणे महानगरपालिकेची स्थिती किती खराब आहे हे दाखवून देण्याचा हा राजकीय डाव असल्याचं यावेळेस आमदार सरनाईक यांनी म्हटलं आहे. मात्र आज या संदर्भात महानगरपालिकेच्या आयुक्तांशी चर्चा केली. महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे, कुठल्याही प्रकारची काळजी करायची स्थिती नाही असं देखील यावेळेस श्री सरनाईक यांनी सांगितलं. या संदर्भात आज महानगरपालिकेच्या वतीने शुद्धीपत्रक देण्यात येणार असल्याची माहिती देखील
सरनाईक यांनी दिली. विरोधकांची तर ते बोंबाबोंब असणारच, पण मला एक गोष्ट सांगा, सत्ताधारी पक्ष आणि विरोधक हा भेदभाव कधी मुख्यमंत्र्यांनी पाळलाच नाही. आम्ही ठाणे महानगरपालिकेचा मी सुद्धा नगरसेवक 15 वर्ष होतो. 1997 पासून मी आणि शिंदेसाहेब आम्ही नगरसेवक असताना किंवा गेल्या 15 वर्षामध्ये आमदार म्हणून काम करत असताना ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून विरोधकांना निधी नाही आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकांना निधी आहे असं कधीच घडलेलं नाही. तुमच्या माहिती करता सांगतो, विरोधक म्हणून मुंब्रा कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड जे पुढे मंत्री झाले, त्यांच्या मतदारसंघामध्ये महापालिकेच्या माध्यमातून एवढा भरघोस मोठ्या प्रमाणात निधी केला गेला की त्या निधीच्या जीवावर ते परत एकदा दुसऱ्यांदा आमदार झाले होते. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा तत्कालीन जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे हट्ट करून मागून घेतली होती. त्यावेळेस रामभाऊ कापसे हे अतिशय अनुभवी असे खासदार होते. मात्र ज्यावेळेस ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे आला, त्यानंतर प्रकाश परांजपे खासदार झाले. त्यानंतर गेले अनेक वर्ष हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने आपली जुनी पळवणारी जखम भरण्यासाठी ही जागा भारतीय जनता पार्टीकडे यावी अशा प्रकारची मागणी केली आहे. तर दुसरीकडे ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये समझोता झाला होता, त्यावेळेस ज्या 22 जागांवर शिवसेना लढली होती त्या सर्व जागा शिवसेनाच लढेल अशा प्रकारचा समझोता झाला होता, असं आज आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. अद्याप तरी ही जागा नेमकी कोण लढणार यावर संदिग्धता आहे. मात्र लवकरच यावर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे नेते निर्णय घेतील अशी माहिती श्री सरनाईक यांनी दिली आहे. याबाबतचे सर्वाधिकार मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना दिली असल्याची माहिती देखील श्री सरनाईक यांनी दिली आहे. नाही, आता आमच्या बैठकीचे सगळे सर्वाधिकार आमच्या पक्षाचे प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देवेंद्रजी फडणवीस त्या ठिकाणी जबाबदारी ते पक्षाची घेतील. त्याचबरोबर दुसरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आमचा सहयोगी पक्ष त्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री आदरणीय जे अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे हे 3 नेते आणि त्याचबरोबर दिल्लीचे वरिष्ठ नेते हे बसून जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सगळ्यांना बंधनकारक आहे. शिवसेना ही जागा लढणार की भारतीय जनता पक्ष लढणार हे निश्चित झालेलं नाही. शिवसेनेची ही जागा आहे ती शिवसेनेला मिळावी ह्यासाठी शिवसैनिक आणि आम्हीचे सगळे प्रमुख नेते आग्रही आहे. कारण धोरणानुसार जे धोरण ठरलं होतं त्यानुसार शिवसेनेने गेल्या निवडणुकीमध्ये 2019ला ज्या जागा लढल्या म्हणजे 22 जागा लढल्या त्या शिवसेनेला आणि भारतीय जनता पक्षाने ज्या जागा लढल्या त्या भाजपला 26 जागा असं ते धोरण ठरलं होतं. परंतु मध्यंतरी आमचा एक मित्रपक्ष वाढला राष्ट्रवादी काँग्रेस. आता त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणाच्या कोट्यातून किती जागा द्यावा हा निर्णय हे वरिष्ठ घेतील आणि त्यानुसार धोरण ठरले जातील. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला पाहून पळ काढणाऱ्या फेरीवाल्याच्या हातगाडीचा धक्का लागून खाली पडून एका 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत असून परिसरातील नागरिकांनी पुढे होऊन त्या संबंधितांना रुग्णालयात दाखल केलं होतं. मनोहर महाडिक असं मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचं नाव आहे. ते लोकमान्य नगर येथील लाकडी पूल परिसरात दत्तप्रसाद इमारतीत 2ऱ्या मजल्यावर पत्नी समवेत राहत होते. रिक्षा चालवण्याचं काम ते करत असते, परंतु वयोमानामुळे त्यांनी हे काम बंद केलं होतं. त्यांची पत्नी उषा या काल्हेर परिसरातील एका गारमेंट कंपनीत काम करतात. मनोहर हे शनिवारी दुपारी भाजी खाण्यासाठी लाकडी पूल परिसरात आले होते. त्यावेळेस ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे वाहन या परिसरात आलं. फेरीवाले इथून पळ काढत होते. याच दरम्यान एका फेरीवाल्याच्या हातगाडीचा धक्का लागून मनोहर हे खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
मनोहर यांना परिसरातील नागरिकांनी जवळच्या दवाखान्यात नेलं. त्यानंतर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे न्यूरोसर्जन नसल्याने त्यांना मुंबईतील जे रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला असं त्यांचे बंधू सतीश महाडिक यांनी सांगितलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.